नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकनचं बटन जरूर प्रेस करा, कारण बेल आयकनचं बटन दाबल्याशिवाय आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. चला तर मग आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे एस एस के दर्शन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 9th स्टँडर्डचा 16 नंबरचा हेरिडिटी आणि व्हेरिएशन. याच्यामध्ये म्हणजे हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता आणि व्हेरिएशन म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन, एक वेगवेगळ्या प्रकारचे किती व्हरायटीज असतात आपण म्हणजे ते बघायचं. व्हेरिएशन कसं होतं ते बघणार आहोत, परिवर्तन कसं होतं ते बघणार आहोत आपण. तर मित्रांनो, मला सांगा आता की तुम्ही ज्यावेळेस क्लासमध्ये असतात किंवा तुमच्या अवतीभोवती असतात तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला काय दिसतं? सगळी मुलं किंवा मुली तुमच्या क्लासमधले एकसारखेच दिसतात का तुम्हाला? सगळ्यांचं नाक, डोळे, कान हे कसं दिसतं? वेगवेगळं दिसतं, बरोबर ना? त्यांच्या स्किनचा रंग, फेसचा शेप कसा असतो, फेसचा हाईट कशी असते, डोळ्यांचा कलर कसा असतो, हे तुम्हाला काय करायचं आहे इथे नोट करायचं आहे. आता बघा इथे काय दिलेलं आहे, कलर ऑफ स्किन तुमची स्वतःची कशी आहे, तुमच्या आजोबांची कशी आहे, ग्रँडफादरची, तुमच्या ग्रँडमदरची, आजीची कशी आहे, वडिलांची कशी आहे आणि आईची कशी आहे, शेप कसा आहे तुमच्या चेहऱ्याचा, राऊंड आहे की असं लांबट आहे, बरोबर ना? ओव्हल शेप आहे तुमचा की कधी कधी स्क्वेअर शेप येतो, कधी ट्रँग्युलर शेप असतो. तो कसा आहे तुमचा, कसा आहे आजोबांचा, कसा आहे आजीचा, कसा, हे तुम्हाला इथे काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. आणि हा टेबल तुम्हाला काय करायचा आहे, कंप्लीट करायचा. हाईट कशी आहे, डोळ्यांचा कलर कसा आहे, हे आपण बघणार आहे. तर मला सांगा बरं, कसं असतं की जर तुम्ही असं तुमचे फ्रेंड्स वगैरे असतात तर ते तुम्ही बघतात ते कसे असतात, कोणी खूप उंच असतो, बरोबर ना, कोणी खूप छोटा असतो, शॉर्ट असतो, कोणी खूप टॉल असतो, बरोबर ना. कोणाचे आता गर्ल्स असतील तर गर्ल्सचे बघा केस कसे असतात, कोणाचे केस एकदम स्ट्रेट असतात, कोणाचे असे कर्ली असतात, बरोबर की नाही. कोणाच्या केसांचा कलर एकदम ब्लॅक असतो, कोणाचा ब्राऊन असतो, बरोबर ना, कोणाचे व्हाईट पण असतात. त्यानंतर आता स्किन टोन जर आपण घेतली, बघा इथे या ठिकाणी दिलेली स्किन कशी असते, काही काहींचे कॉम्प्लेक्शन म्हणतो आपण त्याला. कुणाचं फेअर असतं, एकदम व्हाईट असतं, कुणाचं असं थोडासा डार्क शेड असतो, कुणाचा मिडल असतो, त्याला आपण गव्हाळी रंग असं म्हणत असतो, बरोबर की नाही. त्यानंतर आता बघा इथे काय दिलेलं आहे, कलर ऑफ आईज, डोळ्यांचा कलर कसा असतो मला सांगा बरं. कुणाचा ब्लॅक असतो बघा, एकदम आपण म्हणतो ब्लॅक कलरचे हरणासारखे डोळे असं म्हणतो, किंवा असं घारे डोळे असतात काहींचे बघा एकदम. त्यानंतर थंबचं, अंगठ्याची ठेवण कशी असते बघा, काहींचा अंगठा कसा असतो, तुमचा कसा आहे, तुमच्या मित्रांचा कसा, हे तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे आणि हे नोट करायचं आहे. मित्रांनो, आपण या चॅप्टरमध्ये काय बघणार आहे आता? आजपर्यंत आपण काय बघितलं 7th मध्ये 8th मध्ये, याच्यामध्ये काय बघितलं की आपल्या आजूबाजूला जे काही सराउंडिंग आहे, नेचर आहे, त्याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळ्या स्पेसिस आहे, बरोबर ना, प्रजाती आहे वेगवेगळ्या अशा, म्हणजे प्रत्येक प्रजाती कशी आहे, वेगळी आहे, त्याच्यामध्ये विविधता आहे, हे आपण बघितलेलं आहे, बरोबर की नाही. पण या सगळ्यांमध्ये व्हेरिएशन म्हणजे विविधता, आपण म्हणतो व्हेरिएशन म्हणजे वेगळे पण का येतं त्यांच्यामध्ये, ही विविधता त्यांच्यामुळे का येते, तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ती विविधता जी येते ना ती हेरिडिटीमुळे येते. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेमुळे येत असते. आता इनहेरिटन्स म्हणजे काय असतं हे आपण बघणार आहोत. इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता हे असं म्हणतो. आता बघा, the branch of biology which studies the transfer the characteristics of organism from one generation to next and genes in a particular is called genetics. आता ही जी ब्रांच आहे बायोलॉजीची, ही जी ब्रांच आहे, जीवशास्त्राची एक शाखा आहे, बरोबर की नाही. याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये एक अभ्यास केलेला आहे की ट्रान्सफर केले जातात कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म हे काय होतात, ट्रान्सफर होतात ऑर्गॅनिझमचे. म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, जे जिवंत ऑर्गॅनिझम असतात सजीवांमधले, ते कुणापासून वन जनरेशन टू नेक्स्ट म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ते काय होतात, ट्रान्सफर होतात, आजोबांचे आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. अँड जीन्स इन अ पर्टिक्युलर इज कॉल्ड जेनेटिक्स. आणि त्यांच्यामध्ये काय असतात, एक जीन्स असतात, जनुक म्हणतो आपण त्यांना, ते जनुके पण काय होतात, ट्रान्सफर होत असतात. तर त्यालाच काय म्हणतात, जेनेटिक्स म्हणतात. या शास्त्राला काय म्हणतात, म्हणजेच अनुवंशिक शास्त्र असं म्हणतात. इनहेरिटन्स आपण म्हणतो ना अनुवंशिकता, ते अनुवंशिकतेचं शास्त्र म्हणजे जेनेटिक्स असं म्हणतात. आता मला सांगा बरं या ठिकाणी की सपोज याचं एक्झाम्पल म्हणजे काय, तुमचे आजोबा आहे, तुम्ही बघा तुम्ही कधी कधी तुमच्या आजोबांसारखे पंजोबांसारखे दिसतात असे घरातले म्हणतात का, नाक, डोळे, बरोबर ना. हे काय झालं, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय झाले, ट्रान्सफर झाले, बरोबर ना. जे काही जीन्स होते, जनुक होते, ते पण काय झाले, ट्रान्सफर झाले. त्यालाच काय म्हणतात, जेनेटिक्स. हा जो अभ्यास केला गेला ज्या शास्त्रामध्ये त्याला काय म्हटलं, जेनेटिक्स म्हटलं गेलं. बघा आता बघा मित्रांनो, न्यू प्रोजेन्सी इज फॉर्म
थ्रू द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. आता मला सांगा, नवीन संतती कधी निर्माण होते? या पुनरुत्पादनाच्या रिप्रोडक्शन सिस्टीमनेच तयार होते, बरोबर की नाही? बाळ कधी जन्माला येतं? रिप्रोडक्शन सिस्टीममधूनच ना. नवीन नवीन पिढी कशी जन्माला येते? तशीच. एक्सेप्ट फॉर अ फ्यू मायनर डिफरन्सेस, त्यांच्यामध्ये काहीच मायनर असे थोडेसे भेद वगळता द ऑफस्प्रिंग म्हणजे नवीन जन्माला आलेली पिढी, जी चिल्ड्रन्स असतात ते, शोज ग्रेट सिमिलॅरिटी विथ पॅरेंट्स. तर जे बाळ असतं बघा, ते एकदम सिमिलॅरिटी शो करतं त्याच्या पॅरेंट्ससोबत. म्हणजे त्याचं नाक, डोळे, आपण लहानपणी जन्माला आल्याला काय म्हणतो सहजपणे, अरे कुणासारखं दिसतं म्हणतो की नाही आपण? आईसारखं दिसतं, बाबांसारखं दिसतं, आजोबांसारखं दिसतं, असं विचारतो की नाही आपण? मावशीसारखं दिसतं कुणासारखं? आत्यासारखं दिसतं. तर हे काय असतं की थोडेसे जर त्यांच्यामधले जर मायनर डिफरन्सेस जर सोडले, तर ते ऑफस्प्रिंग म्हणजे नवीन जन्माला आलेले ते बाळ जे असतं किंवा नवीन, त्याच्यामध्ये ग्रेट सिमिलॅरिटीज असतात पॅरेंट्ससारख्या, बरोबर ना. ऑर्गॅनिझम्स प्रोड्युस्ड बाय द असेक्शुअल रिप्रोडक्शन शोज मायनर व्हॅरिएशन. आणि जे ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, जे सजीव असतात, ते जे असेक्शुअल रिप्रोडक्शननी म्हणजे अलैंगिकरित्या ज्यांचं प्रोडक्शन होतं, त्यांच्यामध्ये मायनर व्हॅरिएशन असतात, त्यांच्यामध्ये कमी विविधता असते. मग आता असेक्शुअल रिप्रोडक्शन कुणाचं होतं? आता बघा, कांदे झाले, बटाटा झाला, हे. मग आता मला सांगा, एक बटाटा, त्याचं पिल्लू पण कशासारखं दिसणार? पूर्ण बटाट्यासारखंच असतं ना. काही वेगळं दिसतं का? कांदा आहे तो दुसरा कांदा, आणखी कांदे बघितले कसे दिसतो? कांद्यासारखे दिसतात ना ते. म्हणजे त्या प्रजातीचा जर तो असेल, ज्या व्हरायटीचा असेल कांदा, तर त्या व्हरायटीचे बाकीचे कांदे पण सेम दिसतात. ज्या व्हरायटीचा बटाटा आहे त्या व्हरायटीचे बटाटे पण सेम दिसतात. ज्या व्हरायटीची काकडी, कोथिंबीर आहे त्याच व्हरायटीचे ते दिसतात. हे झालं अलैंगिक रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात त्याला. पण हावेवर ऑफस्प्रिंग प्रोड्यूस थ्रू अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ह्युमनमध्ये किंवा कुत्रा मांजरांमध्ये कसं असतं की बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं, लैंगिक रिप्रोडक्शन असतं. त्यांच्या पुनरुत्पादन कसं होतं? लैंगिकरित्या होतं. मग त्यांच्यामध्ये जे ऑफस्प्रिंग जन्माला येतात ना, तर त्यांच्यामध्ये कसं असतं? कम्पॅरेटिव्हली ग्रेटर व्हॅरिएशन, त्यांच्यामध्ये ग्रेटर व्हॅरिएशन असतं. म्हणजे एकदम सेम नसतात ते, कारण त्यांच्यामध्ये जीन्स येतात कोणाचे? आईचे पण येतात आणि बाबांचे पण येतात, बरोबर ना. मग दोघांचे आल्यामुळे आईचे थोडेसे गुण येतात त्या बाळात आणि वडिलांचे पण थोडेसे गुण येतात, बरोबर. आईच्या पिढीचे तिकडचे येतात, मागचे तिच्या माहेरच्यांचे पण बरेचसे येतात आणि बाबांच्या पण इकडचे येतात. म्हणजे असे किती जणांचे मिक्स होऊन येतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये थोड्याशा सिमिलरिटी असतात. नाकसारखं असेल, ओठसारखे असतील, स्किन टोन सारखं असेल, केस सारखं असेल, पण बाकीचं व्हॅरिएशन कसं असतं? खूप जास्त असतं, बरोबर ना. ह्युमन त्याच्यामुळे खूप प्रत्येकजण वेगळा दिसतो, बरोबर ना. थोडाफार प्रमाणात आपण आईबाबांसारखे दिसतो, पण एकदम परफेक्ट नसतो आपण. कारण का? आपल्यामध्ये काय असतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन आल्यामुळे वेगवेगळे जीन्स आपले एकत्र येतात दोघांचे. समजलं या ठिकाणी? चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता हे तुम्हाला स्टडी दिलेला आहे, एक असं ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते ऑब्झर्व करायचं तुम्हाला. केअरफुली ऑब्झर्व युअर क्लासमेट एअरलोब्स. आता तुमच्या क्लासमेटच्या कानाच्या पाळ्या बघायच्या तुम्हाला. कशा? वेगवेगळ्या जणांच्या वेगवेगळ्या असतात. कुणाचे कान असे असतात, कुणाचे असे असतात, वेगवेगळ्याचे वेगवेगळे असतात, बरोबर ना. इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल अस बिंग ह्युमन्स, व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन अवर स्किन कलर. आता आपण तर सगळे ह्युमनच आहे, पण प्रत्येकाचा स्किन टोन कसा आहे? वेगळा आहे. कोणी खूप सावळा असतो, कोणी मीडियम असतो, गव्हाळ असतो, कोणी एकदम व्हाईट असतो मैद्यासारखा, कोणी थोडंसं असं, बरोबर ना. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर कोणी बाजरीसारखं असतं, कोणी ज्वारीसारखं असतं दिसण्यासाठी, कोणी मैद्यासारखं असतं, कोणी गव्हासारखं असतं, बरोबर की नाही. असेच दिसतो की नाही आपण. ऑल ऑफ यू आर स्टँडर्ड 9th. वाय देन आर सम स्टुडंट्स टॉल अँड सम शॉर्ट. आता तुम्ही सगळे एकाच क्लासमध्ये, सगळे 9thमध्येच एका क्लासमध्ये बसतात, तरी पण काही खूप उंच आहेत, काही खूप टॉल आहेत, काही खूप शॉर्ट आहेत, बरोबर की नाही. असं काय? सगळे ते एकाच क्लासमध्ये बसतात ना, एकच अभ्यास शिकतात, सगळं होतात, मग असं का? कारण हे ज्याच्या त्याच्या जीन्समधून आलेलं आहे, हेरिडिटी थ्रू आलेले, अनुवंशिक, त्यांच्या आईबाबांचे जे गुण आहेत ते त्या मुलांमध्ये आलेले आणि ते तसे बनलेले आहेत. आलं लक्षात? हेच आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आता बघा या ठिकाणी हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. म्हणजे काय असतं? मातापित्यांची, पॅरेंट्स म्हणजे मातापिता ना, त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात म्हणजे गुणधर्म असतात, मग ते त्यांचे शारीरिक गुणधर्म असतील किंवा मानसिक गुणधर्म असतील, ते ट्रान्सफर होतात पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये, म्हणजे मातापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये. ऑफस्प्रिंग म्हणजे संतती, बरं का. मग ती मुलगा असेल, मुलगी असेल, छोटं बाळ असेल, मोठं, संतती इज कॉल्ड हेरिडिटी. त्याला काय म्हणतात? हेरिडिटी. त्याला अनुवंशिकता म्हणतात. मग ते कोणते पण काय असतील? कॅरेक्टरिस्टिक्स असतील, चेहऱ्याची ठेवण असेल, हाईट असेल, बुद्धिमत्ता सुद्धा असू शकते, स्वभाव सुद्धा असू शकतो,
लक्षात आलं ना. आपला स्वभाव, इव्हन आपल्याला मिळणारा जे आपण म्हणतो ना हेल्थ असते, हेल्थ किंवा आजारपण, हे सुद्धा आपल्याला काय मिळतं, हेरिडिटीने थ्रूच मिळत असतं. जे मातापित्यांकडे किंवा आजी आजोबांकडे तेच आपल्याला थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होऊन येतं. म्हणून बघा, हुशार मातापित्यांची मुलंसुद्धा हुशार होतात खूप जास्त, बरोबर ना. सुंदर मातापित्यांची मुलंसुद्धा सुंदर होतात. कारण का, तर ते हे होऊन जातं, त्यांच्या गुण त्या मुलांमध्ये उतरतात. इट इज ड्यू टू द हेरिडिटी दॅट पपीज आर सिमिलर टू डॉग. आणि हे सगळं हेरिडिटीचीच गंमत आहे, अनुवंशिकतेचंच मुळे. त्यामुळे कुत्र्याची पिल्लं हे कुणासारखे, कुत्र्यासारखेच दिसतात ना. असं कधी झालं का कुत्र्याचं पिल्लू मांजरीचं बनून आलं, असं कधी होतं का? नाही. वाघाचं पिल्लू वाघासारखंच येणार. ते ह्युमन असतं का कधी? ह्युमनचं पिल्लू ह्युमनसारखंच असतात मानवाचं. ते कधी वाघ बनून येतं का? नाही. आपलेच गुण आपल्या बाळांमध्ये उतरतात, आपल्या संततीत. याला काय म्हणतात? हेरिडिटी. याला म्हणतात अनुवंशिकता. स्क्वॅब्स आर सिमिलर टू द पिजन्स. म्हणजे जे काही कबूतर असतात त्यांची पिल्लं त्यांच्यासारखीच असणार ना, बरोबर ना. पिजन्स म्हणजे ते, अँड इन्फंट्स आर सिमिलर टू ह्युमन. आणि जे आपले बाळं असतात, इन्फंट्स म्हणजे आपले छोटे मुलं असतात, ते कोणासारखे असतात? मानवासारखे असणार ना, आपल्यासारखेच असणार ना. आपली बाळं आपल्यासारखीच असणार. ते अशी कधी कुत्र्या मांजराची किंवा वाघाची बछडे होतात का? नाही होणार, बरोबर ना. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी ही दिलेलं आहे बघा, इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स. आता ट्रेट्स म्हणजे काही बघायचं आपल्याला. इनहेरिटेड म्हणजे अनुवंशिक, ट्रेट्स म्हणजे लक्षणं, आपण पॉसिबिलिटीज म्हणू शकतो आपण त्याला. एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स म्हणजे त्याचे एक्सप्रेशन काय, त्याचे लक्षणांचे प्रकटीकरण कसं होतं हे आपण बघणार आहोत. आता ट्रेट्स म्हणजे काय असतं, आता मला सांगा. आता कॅरेक्टर म्हणजे काय, गुणधर्म असतात, बरोबर ना. आता सपोज केस हा काय आहे, गुणधर्म आहे, बरोबर ना, कॅरेक्टर आहे. पण केस हा जो कॅरेक्टर आहे याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज असतात. कुणाचे स्ट्रेट असतील, कुणाचे कर्ली असतील, कुणाचे लॉंग असतील, कुणाचे शॉर्ट असतील, कुणाचे ब्राऊन असतील, कुणाचे ब्लॅक असतील, कुणाचे व्हाईट असतील. हे काय झालं, त्याच्यातल्या पॉसिबिलिटीज. या पॉसिबिलिटीजलाच काय म्हणतात, ट्रेट्स म्हणतात. काय म्हणतात, ट्रेट्स म्हणजे लक्षणं कोणती. मग केसांमध्येच आणखी कोणती लक्षणं किंवा हाईट. आता हाईट जर घेतली, हाईट हे काय झालं, कॅरेक्टर झालं, गुणधर्म. पण हाईटमध्ये मग ट्रेट्स काय आले, टॉल कोण आहे, शॉर्ट कोण आहे, आणखी शॉर्ट कोण आहे, बरोबर ना. हे झाले हाईटचे प्रकार, बरोबर ना. आता आणखी काय असतं मला सांगा. स्किन जर आपण घेतली, स्किन हे झालं एक कॅरेक्टर. आता स्किनमध्ये वेगवेगळे पॉसिबिलिटीज, ट्रेट्स कोणते कोणते आले स्किनमध्ये, मग काय आलं मला सांगा बरं. कोणाची खूप फेअर, मी तुम्हाला मगाशीच एक मराठीतून एक्झाम्पल काय दिलं, समजून घेण्यासाठी दिला. कोणी गव्हासारखं असतं, कोणी मैद्यासारखं असतं, कोणी बाजरीसारखं असतं, कोणी ज्वारीसारखं असतं, बरोबर की नाही. आता प्रत्येकाचा एक कलर टोन असतो, स्किन टोन असतो की नाही. मग हे झाले ट्रेट्स, त्याच्यातल्या पॉसिबिलिटीज, त्याला म्हणतात ट्रेट्स. चला तर पुढे बघूया मित्रांनो. आता सांगा बरं मला, ट्रेट्स जे असतात म्हणजे हे जे लक्षणं असतात आपण म्हणतो, बरोबर, हे ज्या पॉसिबिलिटीज असतात, हे ट्रेट्स डिसाईड कसे होत असतील. तर हे जे डिसाईड होतात ना, आता हे जीन्स आपण शिकणार आहोत पुढे. फक्त एक आता सध्या समजून घे शब्द, की हे जे डिसाईड होतात ना हे लक्षणं, कोणी शॉर्ट का होतं, कोणी टॉल का होतं, कोणाचे केस ब्लॅक का होतात, कोणाचे डोळे एकदम हरणासारखे होतात, कोणाचे एकदम ब्राऊन होतात, कोणी खूप सुंदर होतं, कोणाचा टोन एकदम व्हाईट होतो, बरोबर ना, कोणी खूप हेल्दी असतं, कोणी, बरोबर ना. तर हे सगळं कशामुळे होतं, हे जीन्समुळे होत असतं. कशामुळे, जीन्स, ज्याला जनुकं असं म्हणतात. आणि हे जनुकं जे होत असतात ना, हे काय असतात, जीन्स, हे पेअर ऑफ जीन्सने ते डिसाईड होतं. कधीच एक जीन्स काम नाही करत, तर पेअर असते त्यांची. त्या पेअर ऑफ जीन्सनेच ते सगळं काय होत असतं, डिसाईड होत असतं, आपल्या आतमध्ये असतं ते, बरोबर की नाही. आता याचा आपण स्टडी करणार आहोत. चला आपण स्टडी करतो. म्हणून तर मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं मित्रांनो, की बघा, जे बाळ जन्माला येतं, ऑफस्प्रिंग, ते कधी मम्मीसारखं दिसतं, थोडंसं कधी पप्पांसारखं दिसतं, बरोबर ना. पण ते जे बेबी डेव्हलप झालेलं असतं ते पूर्णपणे नसतं, बरोबर ना, थोडंसं वेगळं असतं. त्यांच्यामध्ये व्हरायटी पण असतात ह्युमन बेबीच्या. कारण का, त्याच्यामध्ये एक पेअर जीनची जी असते ती कुणाकडून येते, मम्मीकडून येते. एक पेअर जी असते ती पप्पांकडून येते. असं करत करत ते बेबी डेव्हलप होतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतात, व्हरायटी येतात, बरोबर ना. जसं कांद्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं, कांद्यामध्ये सगळे जीन्स त्या कांद्याचेच असतात, आलं का लक्षात. पण याच्यामध्ये कसं असतं, ह्युमनमध्ये किंवा हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे कुत्रा, मांजर, हे जे सगळे आहेत, वाघ, गाय, हे सगळ्यांचं काय होतं, की एक बाबांकडून येतं, एक आईंकडून येते, हे जीन्सची पेर येते. यालाच काय म्हणतात, मग त्याच्यामध्ये व्हरायटी तयार होते, यालाच हेरिडिटी म्हणतात, अनुवंशिकता म्हणतात. चला तर आपण बघूयात आता. दो देअर आर मेनी सिमिलरिटीज बिटवीन द पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंग. खूप जास्त सिमिलरिटीज असतात पॅरेंटमध्ये आणि म्हणजे संततीमध्ये, ऑफस्प्रिंगमध्ये. देअर आर सम डिफरन्सेस टू, आणि त्यांच्यामध्ये डिफरन्सेससुद्धा असतात, त्यांच्यामध्ये भेद पण असतो. दिस सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस आर ऑल इफेक्ट ऑफ हेरिडिटी. आणि हे सगळं जे आहे ना, सिमिलरिटी पण, साम्य पण आणि भेद पण, हे कशाचं लक्षण आहे, तर हेरिडिटीचा इफेक्ट आहे, हा सगळा अनुवंशिकतेचा इफेक्ट आहे. लेट अस स्टडी द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी. आपल्याला इथे मेकॅनिझम म्हणजे हेरिडिटीचा अभ्यास करायचा आहे. इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस इन द सेल इज स्टोर्ड इन DNA. आता DNA जो असतो ना, तर जी काही
हे सेलच्या आतमध्ये जी काही प्रोटीन नसतात ना, त्याच्यासाठी आवश्यक असणारा जो माहितीचा जो साठा असतो ना, तो DNA मध्ये असतो. कळलं का? आपल्या सेलसाठी जो प्रोटीन लागतं ना, तर त्याच्यासाठी जो माहितीचा साठा असतो तो त्याच्यामध्ये असणाऱ्या DNA मध्ये असतो, स्टोअर केलेला असतो. द सेगमेंट ऑफ DNA विच कंटेन्स ऑल द इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ अ पर्टिक्युलर प्रोटीन इज कॉल्ड जीन्स. आता हे जीन्स म्हणजे काय असतं की ह्या DNA जो असतो ना, तर ह्या DNA मध्ये म्हणजे DNA मध्ये हे प्रोटीन अशाच काही स्पेसिफिक प्रोटीनबद्दल सगळी माहिती साठवलेली असते. मग त्यालाच काय म्हणतात, जीन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जीन्स असं म्हटलं. जीन्स फॉर दॅट प्रोटीन. इट इज नेसेसरी टू नो द रिलेशनशिप ऑफ दिस प्रोटीन विथ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम. आणि यालाच काय म्हटलं जातं, हे जे प्रोटीन असतं ना, याचा जे आपले सजीव असतात ना, यांच्या कॅरेक्टरिस्टिक काय संबंध हे आपण काय करणार, आता आपण इथे काय करणार आहे, समजून घेणार आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला एक काय सांगते बघा. आता मला सांगा बरं, आता ह्या आपल्या सृष्टीमध्ये खूप जास्त प्राणी, बरोबर की नाही? आता याचा अभ्यास तर आपण केलेलाच आहे 8th स्टँडर्डपर्यंत, की आपल्या बॉडीमध्ये काय सगळ्यात छोटा युनिट कोणता आहे मला सांगा बरं? सेल आहे, बरोबर की? प्रत्येक प्राण्यामध्ये काय सेल आहे. बेसिक युनिट काय लाईफचा? सेलच आहे. सेलमध्ये आपण सगळा स्टडी केलेला की नाही मागच्या वर्षी? न्यूक्लियस असतो, बरोबर नाही? हे सगळं आपण काय केलं, मायट्रोकॉन्ड्रिया असतो, हे सगळं आपण काय केलं, स्टडी केला, बरोबर की नाही? तर सेलमध्ये जो सेंट्रल कंट्रोलिंग युनिट असतो का, सेलमध्ये एक छोटीशी सेल सूक्ष्मदर्शकाखाली आपण बघतो, तर त्याच्यामध्ये पण एक सेंट्रल कंट्रोलिंग युनिट कोणता असतो मला सांगा बरं? न्यूक्लियस असतो. कोणता असतो? न्यूक्लियस असतो. आपल्याला तर हे माहिती ना, तो न्यूक्लियस जो असतो ना, त्या न्यूक्लियसला एवढं इम्पॉर्टंट का म्हणतात? कारण तो न्यूक्लियस जो असतो ना, तो काय करत असतो, ते हेरिडेटरी कॅरेक्टर्स आहे ना, ते काय करत असतो, तो कॅरी करत असतो. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये. लक्षात आलं का? म्हणजे आपले जे हेरिडेटरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे का, आपलं नाक कसं बनणार आहे, आपले डोळे कसे बनणार आहे, केस कसे बनणार आहे, हे सगळं त्या कशामध्ये असतं, न्यूक्लियसमध्ये असतं. आणि हे न्यूक्लियस त्याच्यामुळं इतका इम्पॉर्टंट असतो कारण त्याच्यामध्ये काय असतात, क्रोमोझोम असतात. न्यूक्लियसमध्ये काय असतात, क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र असतात. आणि त्या क्रोमोझोमवर आहे ना, हे बघा, याला क्रोमोझोम म्हणतात. हे न्यूक्लियसच्या मध्ये ना, आता हे न्यूक्लियस आणि ते तुम्हाला वाटतं तसं एकदम मोठं नका समजू. हेच आपण सूक्ष्मदर्शी खाली मायक्रोस्कोपीच्या अंडर बघत असतो. तर मायक्रोस्कोपीच्या अंडरमध्ये असतं ते, त्याच्यामध्ये तो ती सेल बघतो, आणि त्या सेलच्या आतमध्ये तो न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये हे असतं, हे क्रोमोझोम्स असतात. ह्या क्रोमोझोम्सला काय म्हणतात, गुणसूत्र. आणि ह्या गुणसूत्र जे असतात ना, ह्या क्रोमोझोम्स, याच्या भोवती काय असतं माहिती का, एक अशी कॉईल असते, अशी कॉईल 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 अशी कॉईल कशी गुंडाळलेली असते. तर जी कॉईल असते ना याच्या भोवती गुंडाळलेली, तर त्या कॉईलला म्हणतात DNA. काय म्हणतात, DNA. आणि ह्या DNAचा जो सेगमेंट असतो का, एक म्हणजे याला म्हणतात DNA. आणि ह्या DNAचा जो एक सेगमेंट असतो का, म्हणजे एक भाग असतो का, त्या एका भागाला म्हटलं जातं जीन्स. काय म्हटलं जातं, जीन्स म्हणजे जनुक. आणि तो एक भाग ठरवत असतो आपला, की आपला म्हणजे त्याचा जर एक भाग जर आपण कट केला ना, तर तो ठरवतो की आपले केस कसे असणार. दुसरा भाग जर कट केला तो ठरवणार आपली हाईट कशी असणार. असं प्रत्येक भाग वेगळं काहीतरी ठरवत असतो. म्हणजे इतकं इम्पॉर्टंट असतं बघा हे. समजलं या ठिकाणी क्रोमोझोम काय असतं? बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दाखवलेली, एक सेल दाखवलेली बघा. सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे. आणि तुम्हाला मी काय सांगितलं, न्यूक्लियसमध्ये काय असतो, क्रोमोझोम्स असतात की नाही? बघा, एक क्रोमोझोम एकसारखा दिसतोय का, असा एकच बघा तुम्ही. आणि त्या एका क्रोमोझोमच्या भोवती काय असते, अशी कॉईल 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 गुंडाळलेली बघा. आणि त्या कॉईल 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 म्हणजे काय, हा DNA बघा खाली दाखवलेला आहे. आणि मित्रांनो बघा, त्या DNA मध्ये तुम्हाला त्याच्या उभ्या उभ्या लाईन्स दिसतात ना, ती एक एक लाईन म्हणजे जीन्स आहे. त्याला काय म्हणतात, जीन्स. आणि ते एक एक जीन्स ठरवत असतं की आपल्यामध्ये कोणते गुणधर्म येणार आहेत, आपल्या केसाचा कलर कोणता असणार आहे, हाईट कशी असणार, हे सगळं. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी बेसिक युनिट ऑफ लाईफ काय असतं, सेल असतं. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बेसिक युनिट काय आहे, सेल आहे. आणि सेलच्या आतमध्ये इथं बघा न्यूक्लियस दाखवलेला आहे, हा व्हायलेट कलरचा. आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम दाखवले, गुणसूत्र. त्याच्यामध्ये किती जोड्या असतात ह्युमनमध्ये, 23 जोड्या असतात. या 23 जोड्या म्हणजे ते एक्स करून त्या 46 झाल्या, बरोबर ना? एक्सचा एक दांडी म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे 2, असे करून एक पेर तयार होते. मग बघा, आता या ठिकाणी सेल असतो. ह्या सेल कशात, सेलमध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो. पुढे त्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, ह्या क्रोमोझोम्स असतात. 23 जोड्या असतात म्हणजे 46. आणि त्या क्रोमोझोम्सला काय गुंडाळलेलं असतं, कॉईल म्हणजे DNA असतो. आणि त्या DNA मध्ये काय असतं, जीन्स असतात. आणि हे जीन्स काय करत असतात, हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स आपले शो करत असतात, आपण कसे आहोत ते.
बघा मित्रांनो, आता या ठिकाणी मायक्रोस्कोपीच्या अंडरमध्ये जर तुम्ही बघितलं तर DNA हा अशा पद्धतीने दिसतो, असं कॉईल फॉर्ममध्ये. आणि त्याच्यामध्ये ज्या उभ्या लाईन्स आहेत का, त्या लाईन्स म्हणजे जीन्स आहे. एक एक लाईन म्हणजे एक एक जीन आहे, एक सेगमेंट येतो. आणि तो एक एक सेगमेंट जर असा कट केला ना आणि बघितलं ना, तर तो एक एक सेगमेंट एक एक कॅरेक्टर शो करत असतो. म्हणजे केस कसे असतील, हाईट कशी असेल, स्वभाव कसा असेल, बुद्धी कशी असेल, हे सगळं तो काय करत असतो, शो करत असतो. समजलं या ठिकाणी DNA कसं असतं? चला तर आपण पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ हेरिडिटी लेट अस कन्सिडर. आता हेरिडिटीची कन्सेप्ट अजून समजण्यासाठी काय केलं, कन्सिडर करा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट हाईट. आता एक वनस्पती घ्या आणि तिची हाईट बघू आपण. वनस्पतीची हाईट कशी वाढते? वी नो दॅट देर आर ग्रोथ हार्मोन्स इन प्लांट. आता प्लांटमध्ये काय असतं, वाढण्यासाठी एक हार्मोन असतं म्हणजे एक संप्रेरक असतं, त्याच्यामुळे ती वाढत असते. इन्क्रीज इन हाईट ऑफ प्लांट्स डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन्स. आता तिच्यामध्ये हे जे हार्मोन आहे हाईट वाढण्याचं, हे किती आहे, किती प्रमाणावर आहे, यावर त्या वनस्पतीची काय डिपेंड असते, हाईट डिपेंड असते. छोटे जे श्रब वगैरे असतात त्यांच्यामध्ये हे ग्रोथचं हार्मोनच कमी असतं, त्यामुळे ते छोटे राहतात. ज्या उंच वनस्पती असतात, झाडं असतात, त्यांच्यामध्ये ग्रोथचं हार्मोन जास्त प्रमाणात असतं, म्हणून त्या खूप उंच जातात, बरोबर ना. द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस बाय प्लांट डिपेंड अपॉन द इफिशियन्सी ऑफ कन्सर्ड एन्झाईम. आता हे जे असतं क्वांटिटी ही कशावर डिपेंड असते, तर त्यांच्यामध्ये जे कन्सर्न एन्झाईम असतं, एन्झाईम म्हणजे आपण काय म्हणतो विकर असतं, ते विकर काय करत असतं, हार्मोन सिक्रेट करत असतं. आता ते विकर त्यांच्यामध्ये, ते एन्झाईम्स त्यांच्यामध्ये किती आहे, त्याच्या इफिशियन्सीवर त्यांचं काय डिपेंड असते, वगैरे ग्रोथ डिपेंड असते. इफिशियंट एन्झाईम्स प्रोड्यूस अ ग्रेटर क्वांटिटी ऑफ हार्मोन. आता जे काही इफिशियंट एन्झाईम असतील, म्हणजे त्याच्यामध्ये जे म्हणजे असे आपण म्हणतो कार्यक्षम असे विकर असतील, ते काय करतील, प्रोड्यूस करतील ग्रेटर क्वांटिटी ऑफ हार्मोन, ते मोठ्या प्रमाणावर हार्मोन प्रोड्यूस करतील, बरोबर ना, संप्रेरक सोडतील. ड्यू टू विच द हाईट ऑफ प्लांट इंक्रीज, त्याच्यामुळे प्लांटची हाईट काय होऊन जाईल, वाढून जाईल. हाऊएव्हर इफ द एन्झाईम्स आर लेस इफिशियंट, आणि जर एन्झाईमच जर त्या प्लांटमधले लेस इफिशियंट असतील म्हणजे कमी कार्यक्षम असतील, अ स्मॉलर क्वांटिटी ऑफ हार्मोन इज प्रोड्यूस, त्याच्यामुळे हार्मोनची क्वांटिटी कशी प्रोड्यूस होते त्या झाडामध्ये, कमी पद्धतीने आणि त्यामुळे काय होतं की ते प्लांट कसं राहून जातं, छोटं राहून जातं. लिडिंग टू, याचा परिणाम काय होतो, स्टंटिंग ऑफ द प्लांट, म्हणजे ते झाड असं खुंटून राहतं, छोटंसं राहतं. आलं लक्षात? आता बघा मित्रांनो, या ठिकाणी क्रोमोझोम, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं क्रोमोझोम म्हणजे काय, गुणसूत्र असतात, बरोबर की नाही. ही कुठे असतात क्रोमोझोम, ही इतका इम्पॉर्टंट पार्ट आहे, आणि याच्यावरच आपली हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स पूर्ण डिपेंड असतात. आपण कसे दिसणार आहे, बरोबर की नाही, कसे आहोत, आज आपण कसे आहोत, हे सगळं ह्या क्रोमोझोमवरच डिपेंड असतं. बघा हा क्रोमोझोम कुठे असतो, मी तुम्हाला काय सांगते, सेलमध्ये. सेलच्या कोणत्या भागात असतो, न्यूक्लियसमध्ये असतो, बरोबर की नाही. द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ अ सेल दॅट कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स इज कॉल्ड द क्रोमोझोम. आता हे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये, म्हणजे सजीवांच्या जे सेलमध्ये जे न्यूक्लियस असतो, सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो तो काय कॅरी करत असतो, हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक म्हणजे अनुवंशिक गुणधर्म तो काय करत असतो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे वाहून नेत असतो, बरोबर काय. त्यालाच काय म्हटलं जातं, क्रोमोझोम. त्याला काय म्हटलं जातं, क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र असं म्हटलं जातं. इट इज मेड अप मेनली ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. आणि तो कशाचा बनलेला, हे एक्झामचे क्वेश्चन येतात, हे लक्षात ठेवायचं. तो कशाचा बनलेला असतो, न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीनपासून बनलेला असतो. ड्युरिंग सेल डिव्हिजन क्रोमोझोम्स कॅन बी क्लिअरली सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोपी. हे जे क्रोमोझोम आहे का, हे ना सेल डिव्हिजन होत असते ना, आता हे तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये शिकता येईल, सेल डिव्हिजन कशी होते, बरोबर की नाही, हे शिकायचं आहे. पण सेल डिव्हिजनच्या वेळेस हे आपण मायक्रोस्कोपीमध्ये बघू शकतो. हे जीन्स विच कंटेन द इन्फॉर्मेशन अबाउट द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स इन कोडेड फॉर्म आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स. आता हे जे जीन्स असतात ना ते इन्फॉर्मेशन कंटेन करतात, कोणती, हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स जी कोडेड फॉर्ममध्ये केलेली असते या क्रोमोझोममध्ये. या क्रोमोझोममध्ये ती कशी असते, कोडेड फॉर्ममध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना सांकेतिक रूपामध्ये त्याचा एक आराखडा तयार असतो, बरोबर. इच स्पेसिस हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. आणि प्रत्येक स्पेसिसमध्ये म्हणजे स्पेसिफिक नंबरचेच क्रोमोझोम्स असतात, म्हणजे बरोबर ना. किती क्रोमोझोम्स असतील हे ठरलेलं असतं, ह्युमनमध्ये किती, डॉगमध्ये किती, हे सगळं काय ठरलेलं असतं. इच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA. प्रत्येक क्रोमोझोम हा कशाचा बनलेला असतो, DNA बनलेला असतात. अँड इट अपियर्स डम्बेल शेप्ड मिडवे ड्युरिंग द सेल डिव्हिजन. आणि ते ना
ज्यावेळेस सेल डिव्हिजन करायची असते त्यावेळेस ते डम्बेल शेप म्हणजे कसं असतं, ते दंडाकृती असतात बघा, असे दंडाकृती शेपचे बनून जातात. देर इज अ कॉन्स्ट्रिक्टेड रिजन ऑन वच वन क्रोमोझोम. आणि त्यांच्यामध्ये काय असतं की हे बघा, हे दिसतं की इथं या ठिकाणी तुम्हाला बघा, एक असा आहे, एक तर तुम्ही असा पकडा त्याला, हे बघा असा पकडा, किंवा ह्या 2 जोड्या आहेत, एक लक्षात आलं, 1 2 असा आलं लक्षात. बघा या ठिकाणी देर इज अ कन्स्ट्रिक्टेड रिजन ऑफ वन ऑन इच क्रोमोझोम. प्रत्येक क्रोमोझोममध्ये बघा इथं कन्स्ट्रिक्टेड रिजन असतो एक असा इथे. इट इज कॉल्ड प्रायमरी कन्स्ट्रक्शन. याला काय म्हटलं जातं, याला प्रायमरी किंवा सेंट्रोमोर म्हटलं. हे बघा इथं याला काय म्हटलं जातं, सेंट्रीमोर म्हटलं जातं याला. म्हणजे मेन जो गुणसूत्रबिंदू इथूनच त्याचं विभाजन होत असतं. सेल डिव्हिजनच्या वेळेस ते इथूनच तुटत असतात. दिस डिवाइज द क्रोमोझोम इंटू 2 पार्ट्स. त्याच्यामुळे काय होतं, क्रोमोझोम हा 2 पार्टमध्ये नेहमी काय होत असतो, तुटत असतो. इच पार्ट इज कॉल्ड अन आर्म. प्रत्येक तुटणाऱ्या प्रत्येक पार्टला काय म्हणतात, आर्म म्हणतात. आर्म. आता बघितलं आर्म कसं म्हटलं जातं, जो वरचा छोटा पार्ट आहे त्याला काय म्हटलं, पी आर्म म्हटलं. जो मोठा लांब पार्ट आहे त्याला काय म्हटलं गेलं, क्यू आर्म असं म्हटलं गेलं. द सेंट्रोमोर हॅज अ स्पेसिफिक पोझिशन इन इच क्रोमोझोम. प्रत्येक क्रोमोझोममध्ये ना ह्या सेंट्रोमोरची पोझिशन फार महत्त्वाची असते. हा कोणत्या पोझिशनला आहे प्रत्येक क्रोमोझोममध्ये हे जास्त महत्त्वाचं असतं. डिपेंडिंग अपॉन दिस देर आर 4 टाईप्स ऑफ क्रोमोझोम. आणि याच्यावरून ठरतं की आपण काय म्हणजे कसे आहोत, बरोबर की नाही. म्हणजे कुत्र्याचे वेगळे असतात, मांजरीचे वेगळे असतात, मानवाचे वेगळे असतात. ह्या सेंट्रोमोरवरच डिपेंड असतात. तर त्यांची काय दिलेली आहे, पोझिशन दिलेली आहे. तर ते 4 टाईप्समध्ये त्यांची क्रोमोझोम्सचे टाईप्स पडतात. ते पोझिशन कोणती आहे त्यानुसार क्रोमोझोमचे टाईप्स पडतात. ते 4 टाईप्स आपण क्रोमोझोम बघणार आहोत. बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, क्रोमोझोम हे कुठे असतात, DNA मध्ये असतात. DNA म्हणजे काय असतं, डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड असतं. आता हे बघणार आहोत आपण, अगोदर हे बघणार, हे समजून घ्या फक्त. यामध्ये असतं ते. आणि यामध्ये कसं असतं बघा, थोडक्यात इथं दिलेलं आहे पिक्चरायझेशन त्यांनी, हे बघून घ्या. हे बघा हा काय झाला, मी तुम्हाला काय सांगितलं, हे बघा इथे याच्यासारखं असतो, हे बघा दिसलं इथं वायरसारखा कॉईलसारखा असतो, हा असतो DNA. आणि ह्या DNA मध्ये जे असतं ना 1 सेगमेंट, बघा याला म्हटलं जातं जीन्स. याला काय म्हटलं जातं, जीन. म्हणजे आता सपोज हा एक सेगमेंट घेतला, हा जर असा तोडला आणि वेगळा केला तर हा काय ठरवेल, तुमचे वेगवेगळे ठरेल. प्रत्येकामध्ये वेगळे गुणधर्म आहे. हा ठरवेल तुमचे केस कसे असतात, हा जर वेगळा केला तर हा ठरवेल तुमची स्किन कशी आहे, हा ठरवेल तुमची हाईट कशी, हाईट ठरवेल तुमची बुद्धी कशी. प्रत्येक जीन्समध्ये म्हणजे वेगळे गुण असतात. लक्षात आलं या ठिकाणी. आणि हे कुठे असतं बघा, हे DNA दिसला की कॉईल क्रोमोझोम आहे. हा एक क्रोमोझोम कधीच एक नसतो. त्यांची नेहमी काय असते, जोडी असते. काय असते, जोडी. मानवामध्ये 23 जोड्या म्हणजे किती, 23 जोड्या इंटू म्हणजे 2 म्हणजे किती, 46 आहे मानवामध्ये. हे कधीच एकटे राहत नाही, हे नेहमी जोडीनंच राहतात. पेरच असते यांची. लक्षात आलं. हे पेरच ते लक्षणं डिसाईड करतात. आपले ट्रेड्स जे असतात ना, लक्षणं ते डिसाईड करण्याचं काम हे पेरच करतात. एकटे कधीच करत नाही. एकटा क्रोमोझोम ते काम करत नाही, नेहमी जोडीनंच काम करतात हे. मग ही बघा, ही एक जोडी असं, म्हणजे हा एक करून एक जोडी तयार झाली. मग हे ठरवतात. अशा किती जोड्या आपल्याकडे मानवामध्ये, 23. एक जोडी त्याच्यामध्ये फक्त याची असते. कशाची असते, जेंडरची असते. की बाकीचं 22 जोड्या तर ठरवतात की स्किन कशी असेल, हाईट कशी असेल, बुद्धी कशी असेल, कलर हे कसं असेल, स्वभाव कसा असेल. पण हे जे असतं ना, हे काय ठरवतं, एक जोडी जी असते ती जेंडर ठरवते, मेल असेल की फिमेल असेल. बाकी हे समजलं, हे क्रोमोझोम असतं, हे DNA आहे, त्याच्यामध्ये हे जीन्स आहे, हा सेल असते. बघा ह्या सेलमध्ये हे जे असतं ना बघा, न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियसमध्ये काय असतो, DNA असतो. आलं का लक्षात. त्या DNA क्रोमोझोम असतात आणि त्याच्यावर काय असतो, DNA असतो. समजलं इथे. बघा मित्रांनो, टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड ड्युरिंग सेल डिव्हिजन. आता हे जे क्रोमोझोम्स आहे, गुणसूत्र आहे, ते आयडेंटिफाय केले जातात इझिली सेल डिव्हिजनच्या वेळेस. तर ते अगदी स्पष्टपणे दिसतात, बरोबर ना. आता बघा त्याच्यामध्ये 4 टाईप्स आहे, 1 2 3 4. एक्झामला विचारले जाणार आहेत हे नंतर बघूयात आपण हा टेबल. बघा आता मेटासेंट्रिक म्हणजे मध्यकेंद्री. यामध्ये आता हे सगळं कशावरून ओळखायचं आपण, हा जो असतो सेंट्रोमोर ना, हा कुठं आहे त्याच्यावरून ओळखायचा. तर मेटासेंट्रिकमध्ये हा सेंट्रोमोरवरच बघायचं. मी तुम्हाला काय म्हटलं, हा जो सेंट्रोमोर आहे यांच्यामधला तोच खूप महत्त्वाचा असतो. तो कुठे, त्याच्यावरून ते फिक्स होतो. आता मेटासेंट्रिक, द सेंट्रोमोर इज एक्झॅक्टली ॲट द मिड पॉईंट. हा सेंट्रोमोर कुठे आहे, मिड पॉईंटला आहे. आणि इन दिस क्रोमोझोम अँड देअर फॉर द क्रोमोझोम लुक्स लाईक द इंग्लिश लेटर व्ही. त्यामुळे क्रोमोझोम कसा दिसतो, इंग्लिश लेटरसारखा व्ही सारखा दिसतो. दिसला की नाही. द आर्म्स ऑफ दिस क्रोमोझोम आर इक्वल इन लेंथ. याचे दोन्ही पण आर्म्स कसे असतात, लेंथनी इक्वल असतात. आलं लक्षात. आता बघा
सबमेटासेंट्रिकमध्ये कसे असतात आता आपल्याकडे 23 जोड्या आहेत ना गुणसूत्रांच्या. मी तुम्हाला सांगितलं क्रोमोझोमच्या 23 आहेत, पैकी आता बघावं लागेल, तुम्ही बघून घ्या एकदा ते किती नंबरमध्ये मेटासेंट्रिक बनतो, किती नंबरला सबमेटासेंट्रिक बनतो हे बघून घ्या. सबमेटासेंट्रिक आता याला काय म्हणतात, उपमध्य केंद्रीय असं म्हणतात. याच्यामध्ये काय असतं, द सेंट्रोमोर इज समवेअर नियर द मिड पॉईंट. आता हा जो सेंट्रोमोर असतो हा कुठे असतो, नियर द मिड पॉईंट म्हणजे इथं मध्याच्या जवळपास असतो तो क्रोमोझोम, विच देअर फॉर लुक्स लाईक इंग्लिश लेटर एल. म्हणून तो कसा असतो, इंग्लिश लेटरच्या एल सारखा दिसतो, बरोबर ना. द वन आर्म इज स्लाइटली शॉर्टर दॅन अदर. एक आर्म कशी बनते, छोटी बनते दुसऱ्या आर्मपेक्षा, बरोबर. आता ॲक्रोसेंट्रिक म्हणजे अग्रकेंद्री, अग्र म्हणजे अग्राला येतं ते. आता बघा या ठिकाणी द सेंट्रोमोर इज नियर वन एंड ऑफ द क्रोमोझोम. आता सेंट्रोमोर कुठे येतो, एंडला येतो, बरोबर ना. सेंट्रोमोर इथं एंडला येतो आणि काय होतं, एंड ऑफ दिस क्रोमोझोम विच देअर फॉर लुक्स लाईक इंग्लिश लेटर जे. आणि त्यामुळे काय होतं, ते जे सारखा दिसतो बघा. इथं आल्यानंतर तो असा एंडला आला आणि इथून मग जे सारखा झाला. वन आर्म इज मच स्मॉलर दॅन अदर. एक आर्म खूप स्मॉलर असते आणि एक टेलोसेंट्रिक असते. टेलोसेंट्रिक म्हणजे काय असते, अंत्यकेंद्री. आता याच्यामध्ये द सेंट्रोमोर इज राईट द एंड ऑफ द क्रोमोझोम. आणि सेंट्रोमोर कुठं जातो, पार एंडला जाऊन बसतो. मग त्यामुळे काय होतं बघा, मेकिंग ॲट द क्रोमोझोम लुक लाईक इंग्लिश लेटर आय. मग इंग्लिश लेटरच्या आय सारखा दिसतो तो. दिस क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ ओनली वन आर्म. याच्यामुळे काय होतं, क्रोमोझोमची फक्त एकच आर्म बनते. हा मानवामध्ये नसतो, टेलोसेंट्रिक हा मानवामध्ये याची बनतच नाही, एकदा पण बनत नाही. हां, आता या ठिकाणी बघून घ्या, क्रोमोझोम्स नंबर ऑफ सम ऑर्गॅनिझम हॅज बिन गिवन. आता कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये किती क्रोमोझोम आहे बघा. क्रॅबमध्ये किती असतात, 200 असतात, 200 म्हणजे खेकडा म्हणतात त्याला. मेजमध्ये किती असतात, म्हणजे प्रत्येकामध्ये असतात क्रोमोझोम. त्याच्यानुसारच त्यांचं काय ठरतं, जनरेशन ठरतं पुढे, आणि त्यांच्यामध्ये कोणते ट्रेट्स येणार आहे, गुणधर्म येणार आहेत हे ठरतं. आता मेज तुम्हाला वाटेल प्लांट्समध्ये नसतं का, प्लांट्समध्ये असतं. जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे सगळ्यांमध्ये DNA असतो आणि त्या DNA वरूनच ठरतं पुढे. मेजमध्ये 20 आहे, फ्रॉगमध्ये किती आहे, 26 आहे. आणि राऊंड वॉर्म म्हणजे ती गोलकृमी असते बघा, तिच्यामध्ये 4 आहे. पोटॅटोमध्ये 48 असतात आणि ह्युमनमध्ये 46 असतात. तुम्हाला शक्यतो ह्युमनचे विचारले जातील, ह्युमनमध्ये 46 असतात. आता बघा या ठिकाणी, आता कुठे असतात क्रोमोझोम, सेलमध्ये असतात. हे तर तुम्हाला समजलं ना, सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतात. सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो त्याच्या काय असतात, त्याच्यामध्ये ते असतात, बरोबर ना. जनरली इन सोमॅटिक सेल, सोमॅटिक म्हणजे जी काही सेल असते ना त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स आर इन पेअर. क्रोमोझोम हे नेहमी पेअरने राहत असतात. तुम्हाला म्हटलं ना क्रोमोझोम एकटे नाही राहत शक्यतो, ते पेअरनेच राहतात. इफ द पेअर कन्सिस्ट ऑफ अ सिमिलर क्रोमोझोम. सपोज एखाद्या पेअरमध्ये सिमिलर क्रोमोझोम असतील, म्हणजे बघा इकडे पण तसाच आणि इकडे पण तसाच सिमिलर क्रोमोझोम जर असतील जे एखाद्या पेअरमध्ये, तर त्याला काय म्हटलं जातं, म्हणजे ते शेपमध्ये किंवा ऑर्गनायझेशन त्यांचं एकदम सिमिलर असेल तर होमोलॉजियस क्रोमोझोम म्हणतात. म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं, होमोलॉजियस म्हणजे समजातीय गुणसूत्र असं म्हटलं जातं त्यांना. आणि इफ दे आर नॉट सिमिलर, आणि ते जर सिमिलर नसतील, असे वेगवेगळे असतील बघा, एक असा आहे एक असा आहे, बरोबर ना, असे वेगवेगळे जर असतील तर काय होतं, त्यांना म्हटलं जातं हिट्रोलॉजियस क्रोमोझोम. म्हणजे त्यांना विजातीय गुणसूत्र असं म्हटलं जातं. In case of organism that reproduce sexually, one of the chromosomal pair is different from all than other. आता याच्यामध्ये कसं असतं माहिती का, की इन केस ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे आता हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे ऑर्गॅनिझम असतात, जसं ह्युमन असतो आणि बाकीचे जे ॲनिमल असतात ना, मी तुम्हाला सांगितलं ना, कुत्रा, मांजर, वाघ, बकरी, गाय, हे सगळे जे काय असतात यांच्यामध्ये काय असतं, वन ऑफ क्रोमोझोमल पेअर, त्यांच्या क्रोमोझोमलची एक जी पेअर असते. तुम्हाला काय सांगितलं, मानवामध्ये किती पेअर असतात, 23, बरोबर ना. ह्या 23 असतात. मग ह्यात एक पकडला तर 46 होतात. म्हणजे ह्या ज्या 23 पेअर असतात ना त्याच्यापैकी एक जी पेअर असते, वन ऑफ द क्रोमोझोमल पेअर इज डिफरंट. एक पेअर जी असते ना म्हणजे 23 नंबरची, तर ती कशी असते, डिफरंट असते बाकीच्यांपेक्षा. म्हणजे बाकीच्या सगळ्या सेम कॅरेक्टरिस्टिक दाखवतात पण एक जण वेगळी दाखवते, ती असते जेंडरची. मी तुम्हाला सांगितलं ना, ती जेंडरची असते. म्हणजे ती ठरवते की हा मेल बनणार आहे की फिमेल बनणार आहे, हे जे बाळ जन्माला येणार हे मेल बनेल की फिमेल बनेल, हे असं असतं. क्रोमोझोम्स आर डिफरंट पेअर कॉल्ड सेक्स क्रोमोझोम. आणि जे क्रोमोझोम्स वेगळं असतं ना त्याला काय म्हटलं जातं, सेक्स क्रोमोझोम असं म्हटलं जातं. म्हणजे लिंग गुणसूत्र असं म्हटलं जातं किंवा ऑलोसम्स असं म्हटलं जातं. आणि ऑल अदर क्रोमोझोम्स आर कॉल्ड ऑटोसम्स. आणि त्यांना काय म्हटलं जातं, बाकीच्यांना ऑटोसम्स म्हटलं जातं. जे अलिंगी असतात
म्हणजे जे क्रोमोझोम फक्त असं ठरवतात की तुमची स्किन कशी असेल, हाईट कशी असेल, बॉडी कशी असेल, स्वभाव कसा असेल, बरोबर ना, हेल्थ कशी असेल, त्यांना काय म्हटलं जातं, ते सगळे एका टाईपचे असतात. ते काय असतात, ऑटोसॉम्स, अलिंगी म्हणतात. त्यांच्यापासून लिंग निर्माण होत नाही, पण जे सेक्स क्रोमोझोम असतं एकच पेअर वेगळी असते, त्याला काय म्हटलं जातं, अलोसम्स म्हटलं जातं. कळलं, हे क्वेश्चनला पेपरला येणारे असतील का सेक्स क्रोमोझोमला काय म्हटलं जातं, त्याला अलोसम्स म्हटलं जातं, आणि बाकीचे जे अदर क्रोमोझोम्स असतात त्यांना ऑटोसम्स म्हटलं जातं, म्हणजे अलिंगी गुणसूत्र असं म्हटलं जातं. लक्षात आलं. तर हे कुठे असतं माहिती आहे का, क्रोमोझोम पुरुषांच्या स्पममध्ये असतं आणि स्त्रीच्या ओव्हेलमध्ये म्हणजे अंड्यामध्ये असतं. ते एक क्रोमोझोम जे असतं ते, त्याच्यावरून ते ठरतं येणारं बाळ हे मेल असेल की फिमेल असेल. समजले या ठिकाणी. आशा करते की या ठिकाणी तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल खूप व्यवस्थितपणे. आपण रिमेनिंग चॅप्टरचा पार्ट 2 कव्हर करत आहोत. तर पुन्हा भेटूया आपण पार्ट 2 तोपर्यंत जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, कारण बेल आयकनचं बटन दाबल्याशिवाय आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पार्ट 2 तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 2 कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.